दिवसेंदिवस आपल्या शहरामध्ये कोयत्या गँगची दहशत वाढतच असून सध्या पोलिसांचा धाक कमी झालाय की काय असे एक प्रश्नचिन्ह जनतेपुढे उभं राहिलं आहे. आज दुर्गा भवानी कॉलनी या ठिकाणी खेरगावमध्ये एका तरुणावर दिवसाला 6 ते 7 जणांच्या टोळक्याने येऊन एक हल्ला केला आणि त्याला थोडं तो तरुण बचावला आहे. आपण एक जाणून घेऊ की नेमकी घटना काय घडली. तुझं नाव काय? मी विशाल संजय गायकवाड. कामाला मी कंस्ट्रक्शनच्या यावर सुपरवायझर म्हणून काम करतो. एकंदरीत काय घटना काय घडली एकंदरीत? घटना म्हणजे मी गाडी धुत होतो. गाडी उन्हात लावली होती, त्याच्यामुळे मी गाडी माझ्या साईडला लावली आणि पाणी मारत होतो कंस्ट्रक्शन माझ्या लाईन ह्याच्यावरती कामावरती. अचानक पाठीमागनं 7-8 मुलं आले होते. त्यांनी आधी विचारलं पाणी आहे का इथं म्हणून. म्हटलं आहे तिथे जार पलीकडनं पाणी घ्या. ते पाणी प्यायचे आणि हेतून गेले. मी दरवाजा उघडून मी गाडीच्या काचा खाली केले, तोपर्यंत पाठीमागून येऊन त्यांनी डोक्यामध्ये कोयता मारला. पण सोहम म्हणून एक पोरगा पडवळनगर मध्येच राहिला. रोहित गायकवाड त्यांचा बारका भाऊ आहे. ते त्यांच्याच सोबतच असतो तो. मागच्या वेळेस पण त्यांनी असंच हे करत होते. त्या काळेवाडी पोलीस चौकीचे भैरट साहेब म्हणून आहेत, त्यांच्या कानावर पण मी हे घातलं होतं. आणि त्यानंतर आता अचानकपणे येऊन डायरेक्ट त्यांनी मारहाण केली. काही पूर्वविमर्शेतून झालेला आहे का काय? पूर्वी काही तुमचा वाद झालेला होता? वाद असं काहीच नाही. खूप दिवस झाला कोणाशी वाद नाही, काय नाही. घरकाम एवढंच करतोय. वाद असं काहीच नाही. अचानकपणे येऊन त्यांनी हल्ला केला. त्यांनी हल्ला केला, त्यांची काय नाव माहिती आहे? ते सोहम जाधव म्हणून एक नाव माहिती फक्त मला. ते रोहित गायकवाडचा भाऊ आहे. आणि अजून त्यासोबतचे त्याचे मित्र होते 7-8 जण. ते बाहेरचे पोरं होते त्यांची. थेरगाव मधले आहे का कसं? त्याचं काय पार्श्वभूमी माहिती आहे? पार्श्वभूमी म्हणजे ते सोहम तो थेरगावच्या तिथलाच आहे. मी जास्त बघण्यात नाही आलं. मार बसल्यामुळे मी पळण्याचं हे केलं डायरेक्ट. आणि ते 7-8 जण पाठीमागनं दगड बिगड हे करत होते. मी मुरमावरनं पळून साईडला गेलो. साधारणतः किती वाजता घटना झाली? ठिकाण काय घटनेचं? तुळजाई कॉलनी आहे, बारणे कॉर्नरच्या तिथं आतमध्ये नवीन कॉलनी झालेली आहे. तिथं काम चालू आहे माझं. ते 2:30-3च्या दरम्यान हे झालेलं आहे. जखम जे झाले ते गंभीर जखम आहे, किती टाके पडले, काय नेमकं डॉक्टरांनी काय सांगितलं? टाके 5-6 टाके पडलेले आहेत डोक्यामध्ये. चक्कर वगैरे येते. वार कसं धारदार शस्त्र होतं, काय होतं? कोयता होता, मी स्पष्ट बघितलेला कोयता. त्या सोहमला पण मारताना मी स्पष्ट असं बघितलं. त्यांनी डोक्यात टाकून मी पाठीमागं बघितलं का मग मी तिथनं पळ काढला थोडा. हॉस्पिटलमध्ये घेऊन यायला सोबत कोण होतं? हॉस्पिटलमध्ये मी कामावरचे कामगार लोक त्यांनी आणलं. या संदर्भात काय पोलिसांना माहिती दिली, काय कळाले का? आतापर्यंत मी अजून तर आता सांगितलेलं नाही का. मी डायरेक्ट दवाखान्यात आलो.